1 जुलै पासून ते म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात काही काही ठिकाणी धुमाकूळ पाऊस घालणार आहे, जोरदार पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम मुंबईकर, पुणेकर, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर ह्या पट्ट्यातल्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं। पुण्याकडे देखील अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस पडणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात, म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेतलं। त्याच्यानंतर संगमनेर, अकोला, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं फुलंब्री ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्यांच्याकडे मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा त्या अंदाज त्यांनी लक्षात घेतला। नंदुरबार जिल्ह्यातले शेतकऱ्याचे फोन आले, नंदुरबार, धुळे जिल्हा, तर की आमच्या भागामध्ये काही जिल्ह्यात पाऊस पडला आणि काही इकडे राहायचं। तर नंदुरबार, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्याकडे पाऊस लेट येणार आहे, पण तुमचं मात्र चांगलंच करून जाणार आहे। कारण की तुमच्याकडे काय होणार आहे, जुलैच्या म्हणजे पहिल्या आठवड्यात इतका पाऊस पडणार आहे की पहिल्या पावसात तुमचे ओढे नाले सगळे ओव्हरफ्लो होणार आणि त्याच्यानंतर नदी नाले होणार आणि तुमचे जितके जे छोटे छोटे तळे बंधारे सगळे मात्र भरून जाणार आहेत। म्हणून हे अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, दिंडोरी ह्या परिसरातील लोकांनी, त्याच्यानंतर गुजरातच्या बॉर्डरच्या कडेच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। तुमच्याकडे पाऊस येणार आहे, थोडा सगळ्यापेक्षा उशीर येणार, पण मात्र तुमचं चांगला हे करून देणार आहे, तुमची पाण्याची टेबलच वाढवून देणार आहे, म्हणून हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी।